नमस्कार मंडळी, कसं आहात? बरं आहात तुम्ही? तर म्हणजे माझं नाव गणेश साहेबराव ठेंगडे. तर व्हिडिओ बनायचं कारण असं आहे आजचं. तर मग मला म्हणजे डायलिसिस करावं लागतं दर 15 दिवसाला. तुम्ही मेडिकल बघू शकतात. या मेडिकलला मी कामाला आहे, म्हणजे महिन्याला कामाला आहे मी. आणि तुम्ही म्हणता असं कॉलेजला, म्हणजे कॉलेजला जातो, पण मग माझा एक प्रॉब्लेम आहे. तर मी प्रॉब्लेम सांगण्यासाठी आज व्हिडिओ बनवून राहिलो तुम्हाला. माझा प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, मला दर 15 दिवसाला डायलिसिस करावं लागतं. डायलिसिस म्हणजे जे ब्लड शरीरात तयार होत नाही, म्हणजे जन्मतापासून नाही. माझे आईवडील लहानपणीच एक्सपायर झाले, म्हणून यासाठी मेहनत करावं लागते. दर 15 दिवसाला ब्लड टाकावं लागतं. आणि ती ब्लड बॅग विकत घेण्यासाठी म्हणून मला इथं कामावर राहावं लागतं. आणि ती बॅग भेटते 200 म्हणजे 2200 अशी बॅग भेटते ती. आणि ते मी छत्रपती संभाजीनगर रुग्णालय घाटी माहिती ना, तिथं डायलिसिस करतो मी. आणि तिथं डायलिसिस केल्याच्या नंतर मग डायलिसिस झाल्याच्या नंतर मग ब्लड देऊन घरी चालल्या जातो मी. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं एवढं आहे माझं. तर मला आईवडील नाही असताना मला हे सगळं करावं लागतं आहे एकट्याला. आणि माझं कॉलेज पण चालू आहे, कॉलेज करून मेडिकल करतो. तर कॉलेज करून मेडिकल करतो. तुम्ही जेवढा सपोर्ट करशाल तेवढा सपोर्ट करा. तर तुम्हाला हे सांगितलं, मला जन्मतापासून डायलिसिस करावं लागतं. तर चला भेटू पुढल्या. मग मी तुम्हाला व्हिडिओ बनवले, तुम्ही व्हिडिओ बघू शकता माझ्या चॅनलवर. तर मग भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये.